से हॅलो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज पुन्हा एकदा आपण चाललोय नाटक बघायला पुण्याला. आता पुण्याला जायचं कारण की बारामध्ये तर नाटकाचे प्रयोग लागत नाहीत, पण हा प्रयोग किंवा हे नाटक स्पेशल आहे. कारण हे नाटक आहे माझ्या मित्राचं, म्हणजे माझ्या मित्राने अभिप्राय कामटेनी हे नाटक डिरेक्ट केलंय. म्हणून तो खूप दिवस झाला म्हणत होता की नाटक बघायला या, नाटक बघायला या. म्हणून आज आम्ही बारामतीवरून पुण्याला चाललोय नाटक बघायला. तर माझ्यासोबत कोण कोण असणार आहे त्यांची ओळख मी तुम्हाला करून देईनच, पण तुम्ही असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू सोबत राहावा, मला सपोर्ट करत राहा आणि बघूयात काय काय घडतंय आज. हो नमस्कार. आता आम्ही आलोय सुगंधाई मेसला जेवण करायला. मस्त जेवण असतं आणि इथून जेवण करायला आदेश पण आला अचानक, त्यामुळे चांगलं जेवण झालंय. मस्त लग्न होऊन पण मेसवर जेवायला लागते, लय अवघड असते पोरांना लग्न केलं काय. हे महत्वाचं आहे. परत एकदा हे महत्वाचं वाक्य आहे. काय म्हणलं ते? लग्न होऊन पण का जेव्हा करायला लागतं मेसवर. आणि आता बघल आज नाही जगत येऊ नाही, आज नाही, ज्या दिवशी व्हिडिओ पोस्ट होईल त्याच्यानंतर. कोण काय म्हणला? बघतो जर बारामतीला राहिला आला कायमचा तर महिन्यांकडे जी लावलेली मेस आहे त्याचा खर्च मी देणार. महिन्याचा 2,500 काय असेल ते. काय तुझं 2,500 वाचलेले 100% त्या मेस मध्ये मला बी यावं लागतं हो कधीतरी. मी नाही जबाबदारी घेऊ शकत. कसला जबाबदारी घेऊ शकत म्हणते. माझी रे तुझी रे. सो माझ्यासोबत आज आहेत राहुल सर, माझ दरवेळीप्रमाणे शुभांगी मॅडम, आणि पुढे जाऊन अजून एक मित्र आमचा, त्याला आम्ही पिकअप करणार आहोत. तर आता आम्ही बारामतीकडून निघालोय मोरगावसाठी. मोरगावला जाणार आहे, तिथे एक मित्र येणार आहे, त्याला घेऊन मग पुढे जाणार आहे. असं फील होतंय. मोरगावच्या दिशेने आम्ही निघालोय. मस्तपैकी गाणी लावल्यात राहुल सरांनी. छान राहुल सर ड्राईव्ह करतायत आणि आम्ही दोघं एन्जॉय करतोय ड्राईव्हचं. मस्तपैकी थांबून आम्ही जांभळे घेतोय. आता या दिवसात जांभळे खायचे असतात, जांभळ्या खायच्या असतात मस्तपैकी. एक चिंच. आजी आम्ही काय लय शहरातले नाहीत, आम्ही पण खेडेपाड्यातलीच आहेत, गावातली. बारामतीत राहिलंय. कसलं असं सांग बरं. अरे झाडाने तोडून खाल्लंय मी डायरेक्ट. संपला विषय. बरं लागतं का नाही? मग आणि तसलं ते गुळ टाकून खाल्लं कसं? अरे, संपला की विषय गोळ टाकले. आणि ती ह्याचं फलपट खाल्लेत का? म्हणजे कवटाचं ते वरचं नसतं का? काहीच खाल्लं नाही मी ते. हे जी माग बसली ना मुलगी, तिने कवट खाल्लं नाही. कवट काय? कवट कसलं भारी असतं खायला. मस्त घेतो तुला आता आणि खायला देतो कवट. फक्त पिकलेला असावं, छान तोंडाला पाणी सुटलं. भेटलं पाहिजे. मग मावशीच्या घरी गेलो, तिथं गाडी पार्क केली, कारण जो मित्र येणार होता त्याच्या गाडीतनं आम्ही पुढे जाणार होतो. आता मावशी आणि राहुलची चर्चा चाललेली, काहीतरी मंदिर बंद आहे ना त्याच्यावरती. मावशीने आमच्या सरबत दिलाय. झालं देऊन येस. ग्लास मोकळा आहे. तुम्हाला म्हणलं होतं आपल्याला मोरगाव मधून कोणतरी जॉईन करणार आहेत, तर हे आकाश बापकर, तुमच्या सगळ्यांच्या आवडी सर्किट नाना. मला मग अरे निनाद कसास तू? निनाद लाजतोय. काय दादा पाणी पी. निनाद लाजतोय. लोक काढतोय काय हा, निशांत कुठे गेला? इकडे मोठे म्हणजे घरी. होय. आणि कसं जुगाड केलंय, म्हणजे बाहेर पण सारखे त्रास नको. आणि आम्ही डस्टबिन आमचं स्वतः घेऊन फिरतो. तर लक्षात ठेवा, इथून पुढे गाडीत खाताना पिताना एक एक्स्ट्रा कॅरी बॅग घेऊन फिरत जा, जेणेकरून आपण जे खातो, जे कचरा करतो त्या कॅरी बॅग मध्ये टाकायचा आणि नंतर जिथं कुठं डस्टबिन असेल किंवा कचरा कुंडी असेल तिथं टाकायचं. म्हणजे आपल्यामुळं बाहेरच्यांना त्रास नको. कसं वाटतंय हा नियम? आणि हे आम्ही आता उपक्रम खूप दिवसापासून चालू केलाय, पण हे तुम्हाला मी दाखवतोय. हे असतं मॅनिफेस्ट. म्हणजे मी सकाळपासून निघालो की एक विचार असतो की मला कुठेतरी गाडी दिसावी, आणि ती हिथं दिसली आहे. फक्त काही दिवसाने आम्ही फिरत असणार आहे गाडीत. काय वाटतं? डिफेंडर ऑक्टा. नाही मी घेतल्यावर तुम्हाला बसवी, नाही तर मी तुमच्या मागणं माझी स्वतःची घेऊन येईल डिफेंडर. नाही गोष्ट ही त्याच्यापेक्षा महाग नसली पाहिजे. किती इन्कम पाहिजे? 3 महिन्याचा इन्कम. म्हणजे आता जर तुम्ही महिन्याला
5 लाख रुपये कमावताय ज्ञान तर झाडतंय, तुम्ही ज्ञान. 15 लाखाच्या पुढं गाडी किंवा वस्तू किंवा काही असू दे घेतली नाही पाहिजे असं इकॉनॉमिक्स सांगतं. पण काय आम्ही नाही, इकॉनॉमिकचा डबल आहे ना. आमचा इन्कम 10,000 पण आम्ही वस्तू घेणार 1 लाखाची. दोस्ता, विशेष आकडा नाही. लक्षात ठेव इकडे ये. काही आकडा ठरलाय ते घेतली बुक केली विषयचा. आता आम्ही आलोय शनिवार वाड्यात, कारण नाटकाच्या जायच्या अगोदर थोडंसं काम लागलंय आकाश सरांचं. सो त्यामुळे इकडे आलोय. मॅडम चालत फिरतात आज. मस्तपैकी शनिवार वाडा. इथं आम्ही आलोय इलेक्ट्रॉनिक्स गल्लीमध्ये. तिथं आम्हाला नाटकासाठी लाईट चेक करतो, LED घ्यायच्यात ते बघायसाठी आलोय. बोलले चालत चालत यावं लागलं, गाडी लय लांब ठेवली. आम्ही शोधतोय नाटकाच्या LED लाईट, स्पॉट लाईट. आता बघतोय इथे आलो मिळतात का बघ. सो इथं पण आलतो. इथं पण आम्हाला त्या लाईट मिळाल्या नाहीत. तर आम्हाला दुसरं दुकान सांगितलं त्यांनी, पुष्पराज झुकेगा नाही साला. तर झुकेगा नाही सालामध्ये सगळं भेटलं. नावच पुष्पराज आहे म्हणलं. नागराज नाही, पुष्पराज नाही. मग ते पार आहे ती. आणि मग पुष्पराजमध्ये आम्ही जाऊन बघतो. नाव ऐकून तर मला वाटलं होतं लय मोठं दुकान असेल, पण आता चेक करूया तिथं. केवढा मोठा आवार नाही याचा. आम्हाला काय म्हणतो ऐकलं. लाईट चेक करतोय आम्ही मस्तपैकी. हा रेग्युलर LED पार्क आहे, ओरिजिनल बिग डिपर. तो आपण बेस्ट आहे. ही बेस्ट आहे ना. 5 वॉटचा या लाईट आणि या लाईट मध्ये मला फरक याची आणि त्याची काय प्राइस आहे? हा 3800 रुपये, तो 3500 रुपये. तो येस, तुम्हाला सांगितलं होतं पुष्पराज झुकेगा नाही साला. इथे लाईट्स अवेलेबल आहेत, पण ते म्हणतात की आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो. म्हणजे पुष्पापशी काय घेऊन गेलो त्याच्याकडे सोल्युशन निघणार नाही असं होणारच नाही. तर आता बघू, आता चाललो आम्ही दुसरीकडे बघायचा प्लॅन आहे, पण काय गरज वाटत नाही. पण तरी पण काय म्हणतात बघू सगळेजण. बोंगा मीडियासाठी बोंगा घ्यायला आलोय. आता आम्ही स्ट्रीमिंगसाठी लागणार एलगाटो घ्यायला आलोय, पण एवढं मोठं मार्केट काय 300ला घ्यायचा का माहिती. गेम खेळायची तयारी चालली इथं. ह्याच्यात करायचं ना. अंगठ्यात घालायचं. दोनच हा, मग 2च बस की. मी बाई नाही वरचं नाही करत, 3 फिंगर नाही चालत. ठीक आहे. आणि अचानक तिथं मला अनएक्सेप्टेड फॅन म्हणजे माझी बदली ड्रायव्हर ही एक वेब सिरीज चांगली यूट्यूबला फेमस होती. ती वेब सिरीज हे लोक बघतात आणि त्यांनी मला थांबवून विचारलं, सर तुम्ही त्या वेब सिरीजमध्ये काम करता का. आम्हाला खूप आवडतं आणि मला पण लय भारी वाटलं. तो 100% 250 रुपयाला या दोघांनी मला टाकलेला आहे. आत्ता काय गरज नसताना मला मोबाईलचा कवर घ्यायला लागलेला आहे. काय संबंध काय संबंध म्हणजे काय हे थांबा, मोबाईल दोन घेतलेत मला मी तर. माझ्या फोनचा कवर दाखव ना. त्यात हा घेतला. हा कवर घेतलाय, तर तुम्ही सांगा कसा वाटत असेल माझ्या फोनला. मोबाईलचं पण दाखवतो मी तुम्हाला 1 मिनिट. मला कवर घेतोय मी तुझ्याकडनं. काय संबंध? काय संबंध म्हणजे काय? हा घेतलेला आहे. घेतोय विषय संपला. कसा वाटतंय सांगा. ब्लॉक कोण करते बिल किसने करना चाहिए बस. भाई 250 ले लो, 200. माणूस विचार नाही, डायरेक्ट टाकतोय. घ्यायचं असेल का, नाही तर पैसे तर द्यावाच लागतील तुम्हाला. आता क्वालिटी चांगली म्हणून ना, 100% तुमची क्वालिटी चांगली. बघतोय का कवर मिळत नाही. भांडतात एवढा कवर घातला नाही 50-100 मी न वर. म्हणता मला म्हणला की 50 रुपये 200 रुपयाला घेऊन जाऊ. बाया तुझ्याकडे बघून तो घाबरला. हा गबस. अरे बरोबर आहे. हे यार, चल की. पहिल्यांदाच न्यायचा. इथं स्विमिंग टँक इथं ते काय इथं फ्रीमध्ये नसतं ते पैशाचं. हे आहे बालगंधर्व, जिथं आमचा प्रयोग आहे 16 तारखेला. येस, राहुलचं खूप दिवसापासून स्वप्न होतं बालगंधर्वला प्रयोग लावा म्हणून, खास राहुल सरांसाठी प्रयोग लावला. तर हे आहे बालगंधर्व आणि इथं आमचा लागला असा पोस्टर. कसं वाटतंय माझ्या नाटकाचं इथं पोस्टर लागलाय, छान वाटतं की नाही. आणि येतं 16 तारखेला आमचा
बालगंधर्वला प्रयोग आहे. जर पुण्यातली कोण माझा ऑडियन्स असेल तर प्लीज या प्रयोगाला या आणि प्रयोगाची शोभा वाढवा. इथं होणार आहे आमचा प्रयोग. जे तिथं हे आहे नाट्यगृह. आतमध्ये जाऊ शकत नाही कारण कार्यक्रम चालू आहे. आणि 16 तारखेला आपलं नाटक या स्टेजवरती आणि इथंच असणार आहे. भारी मजा येणार आहे इथं. हे बालगंधर्व आणि मिसेस बालगंधर्व नाही मज्जा केली ते तसं नाही आहे. हे बालगंधर्व आणि हे स्त्री भूमिकेत बालगंधर्व. अशी बनवाबनवी सिनेमा सगळ्यांनीच बघितला असेल. आणि इथं 2 मित्र थांबले. आता तिसरा मित्र नाही आहे, तो कपडे चेंज करायला गेला. 2 किंवा 3 मित्र थांबले तर इथं नेहमी त्या सीनची चर्चा होती. म्हणजे तो सीन तुम्हाला आठवत असेल. तो विचारतो की हे कोण, तर तो म्हणतो बालगंधर्व आणि ह्या मिसेस बालगंधर्व. तर ते तसं नाही आहे. तर हे आहेत बालगंधर्व आणि हेच आहे स्त्री भूमिकेत बालगंधर्व. त्यांच्यासारखी स्त्री भूमिका आजपर्यंत कोणाला जमलेली नाही. इथं आम्ही आता व्हिडिओ शूट करणार आहे. नानांची तयारी झाली कपडे घालून मस्तपैकी. येस, आज DOPचं काम राहुल सामकडे केलं. इकडं आमचा बोर्ड, इकडे बालगंधर्व आणि हे बॅग धरायचं काम माझ्याकडे आलं. हे बरं दिलं की माझ्याकडे. राहुलला हुशार आहे कारण आता DOP चेंज झालाय कारण आम्ही दोघं व्हिडिओमध्ये इन करणार आहे नानांसोबत. कसली शूटिंग झाली हो? अयो शो कसला? मराठी चित्रपट महामंडळ. ओके का, झालं का? ओके, छान DOP छान. मध्ये काय मस्त. मध्ये काय काळजात नुसतं असं धडधड होते रंगमंचाच्या आसपास आलं तरी. बालगंधर्वाला आलोय आणि इथं चाय पे चर्चा होणार नाही असं होणारच नाही. इथं चाय पे चर्चा करावंच लागते. त्यामुळे आम्ही गंधर्व हॉटेलला आलोय चहा घ्यायला. मॅडम चहा घेत आहेत, इकडे सगळे चहा घेत आहेत. अभिप्राय सर, आम्ही तिकीट काढून बघायला आलोय. तर आमच्या मित्राचं नाटक आहे पण येस तिकीट काढलंय. म्हणजे जरी मित्राचं नाटक असलं तरी आम्ही तिकीट काढून बघतो नाटक, फ्रीमध्ये जात नाही. सो तुम्ही पण तुमच्या मित्राचं नाटक असेल तर तिकीट काढून जावा. फ्रीमध्ये अजिबात जाऊ नका. सो ही चांगली गोष्ट आहे. प्रोड्युसरला फायदा होता. आमच्यासोबत एक प्रोड्युसर आहे त्यामुळे माझ्या पण नाटकाला आला. माझा मित्र असला तरी तिकीट काढून या. माझ्या पण नाटकाला जो कोणी येईल तेवढंच पण तिकीट काढून या प्लीज. काय होतं नाटकाला कधी याच्यात 40-50 लोक तेच जर फुकट बसवायचे म्हणलं येस, त्याच्यामुळं कुठंही कुणाचंही नाटक असलं ना, मित्राचं जरी असलं ना, आपली डोकं मोठी करा. तिकीट काढून नाटकाला 100 टाकायचे. हे जी लागायला किरकिर असते CNG साठी. जेवणाचं तू ठरलेलं आहे. नाही जेवणाचं तू ठरलेलं आहे. काय म्हणणं आहे आता? खूप वेळ झाली येऊन थांबलो आम्ही इथं. ह्याचे पाय दुखायला लागल्यात. आर्ट बघतो आम्ही इथे. एवढं सुंदर असं आर्ट आहे. राहुल सर तिकडे बघतायत. तिकडे एवढी गर्दी झाली. भेट झालेली आहे आलोक सरांची. ते आम्ही असे माझं क्राऊड असा असतो. तरी 1 मिनटं सर आलोक सर आले. चर्चा चालू झाली. आलोक सर सुद्धा आलेले आहेत मस्तपैकी. चालला होते आता आतमध्ये आम्ही. गर्दी तर आहे बऱ्यापैकी भरपूर. चलो, याच्यावरून अंदाज आला असेल की आतमध्ये नाटक काय असेल ते. पूर्ण डिप्रेशन किंवा असं वाटलं ना की आयुष्य संपलंय. येस, तेव्हा मी याचे ब्लॉग बघतो. बघितलं का? कारण ब्लॉग बघून असं वाटतं ना की ह्याच्यापेक्षा माझ्या आयुष्यात खूप काही करायचं. हां, 100% म्हणून माझ्यासारखे ब्लॉग करत जा. भारी, थँक्यू. भारी वाटलं मला असं. आम्ही काय म्हणलं चुकीचे वाटतं. नाही 100%. तू इथं काळजत कर केलंय. हां, 100%. आम्ही आतमध्ये आलोय
आणि आत्ताच माहोल काहीतरी खतरनाक झालाय, ज्याच्यावरून अंदाज मिळतो की काहीतरी खतरनाक बघायला मिळणार आहे. हे लागले घाबरायला बरं का. कोण देणार, तुम्हीच द्यायचं. घाबरते घाबरते. ही गोष्ट 70च्या दशकात घडते. त्या काळातही विविध रिंगटोन्सची उत्क्रांती कृपया घडवून आणू नये. नाटक संपलं, कलाकारांची ओळख करून देणं चालू होतं. पण तुम्हाला सांगतो, हे मराठीतलं पहिलं 360 नाटक आहे, म्हणजे आपल्या अवतीभोवती घडणारं पहिलं नाटक आहे. सो आणि ते आमच्या मित्रांनी डिरेक्ट केलं आहे. त्याचा अजून छान वाटतं, अभिमान वाटतं. नाटकाची प्रकाश योजना आणि दिग्दर्शन केलं होतं अभिप्राय कामठी. हे आमचे तन्मय सर आहेत, ते आमच्या नाटकाला लाईट प्रोव्हाइड करतात. हो आलंय बरं का. तिकीट काढून आलोय. फोन केला असता मला तर नाही काय गरज नाही. आम्ही फोन यासाठी करत होतो की हा नाही काय छान वाटतं. नाटक आता झालंय, आम्ही बाहेर आलोय. राहुल सर इथं बाईट देत आहेत. बाईट दिलाय, छान बाईट दिलाय की गोष्ट नाही. नाटक तुम्ही नक्की बघितलं पाहिजे आणि नक्की बघा. येस, आलोक सरांना बाय बाय करतायत शुभांगी मॅडम. आणि आम्ही पण आता निघतो. नाही सगळीकडे भेटाय. 25 तारखेला भेटावं लागेल. 25 तारखेला आमचा खूप मोठा प्लॅन आहे, त्याचा पण ब्लॉग येणार आहे लवकर. लांबून बघायचं नाही, तिथं घ्यावं लागेल तुम्हाला. सो चला आता पुढे दाखवतो. नाटक बघितलं, छान होतं, सुंदर होतं. मग आम्ही मस्तपैकी CNG भरायला लावले. मस्तपैकी आपण जेवायला आलो इथं. आता लाल हिरवं दिसते का बघू पुढे आता गेलं. परत बाहेर बाहुबली आलो. इथे जेवण करणार आहे आम्ही आता. किती वेळात येणार आहे? 5 मिनिटात देतो म्हणलं. बाहुबली इथे एक बाहुबली आणि आमच्या बरोबर टेबला एक बाहुबली. दिले याने बा- मरण की पाणी पिऊन नाही मरत. आणि इकडे देवसेना. थंड असतं पाणी. मस्त हॉटेल आहे, ॲम्बियन्स चांगला आहे. कधी आला तर तुम्ही आता टेस्ट केल्यावर सांगेन मी तर या किंवा नको येऊ. ॲम्बियन्स तर चांगला आहे. आम्ही दारू तर पित नाही, पण चर्चा त्याच्यावरच चालली. 60 का 90 का 40. आता काय फुल भरतो का? 80 झाली. 80 नाही. या खांब्या एकट्याने हाणायचं म्हणलं वॉटर होईल. अरे अजून 85 झाली. 85 झाली. जाणता माणूस कोण असेल तर तुम्ही सांगा. 80 करतो 80 करतो. 80 कर. टॉप टू बॉटम मार एकदा एका क्वार्टर. ही नाही, ही तू 70 केली. 70च करायची होती मला. मी बघत होतो तुला येतंय का, जमतंय का, माहिती आहे का. मला माहिती सगळं. मस्त तुला मस्तपैकी चिकन थाळी आले. आम्ही सगळे जेवण करतोय. मस्त थाळी आली. परत ओट्स थोडेसे बदाम काजू मिक्स करून ग्राइंडर करून मस्त जेवण आहे. म्हणजे आता मी तुम्हाला सांगू शकतो की इकडे कधी आला बोपदेव घाटात कधी तुम्ही आला तर बोपदेव माची म्हणून एक हॉटेल आहे, तिथे तुम्ही टेस्ट करू शकता चिकन मटन. छान आहे, म्हणजे आम्हाला तरी छान दिलंय. छान. आता मस्तपैकी जेवण करतो आणि मग घरी जायचं. मस्तपैकी जेवण झालंय आणि राहुल भाई यांनी पार्टी दिल्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. नाही पण बिल आकाशने भरलंय नाही का. हां, आकाश सरांनी पार्टी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि जेवण झालंय मस्तपैकी. आता आम्ही घराकडे निघालोय. आता घरी जातो. आणि छान होतं जेवण. तुम्ही येऊ शकता, जेवण करू शकता. सो गाईज मडगावमध्ये पोचलोय
आता आम्ही आमची गाडी घेतो. नको आता मावशीला नको उठवायला. नको काय आता जावा. बाय बाय. आमचं आम्ही जातो इकडे. नीट जा बाया. फोन कर पोहोचल्यावर. चला मालक गाडी घ्या आपली. चल. हे आमच्या मावशीचं घर आहे पण आता काय उठवत नाही तिला. जातो गपचूप मध्ये.